नमस्कार, मी श्रद्धा. कृषी समृद्धी या मराठी वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. चला तर बघूयात आजच्या काही ठळक घडामोडी. कोरोनाने मोठ्या उद्योगांसह लहान व्यावसायिकांना सुद्धा मोठा फटका बसलाय. तर सर्वसामान्य आणि मजूर वर्गाची काय अवस्था आहे, त्यांच्या रोजच्या जीवनातील घडामोडींवरही मोठा परिणाम दिसून येत आहे. आम्ही शहरातील ठिय्यांवर मजुरांची चर्चा केली असता बऱ्याच व्यथा पुढे आल्या. एकीकडे कोरोना उद्रेक होऊन अनेकांचे रोजगार उद्योगधंदे डबघाईस गेले, तर दुसरीकडे त्यांच्या पोटापाण्याचे प्रश्नही उद्भवले आहे. अशात हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची व्यथा वेगळीच आहे. नागपूर शहरात दैनंदिन मजुरी करून कुटुंबाचे पालनपोषण करणाऱ्या मजुरांच्या ठिय्यावर जाऊन आम्ही ग्राउंड रिपोर्ट करण्याचा प्रयत्न केला असता बऱ्याच गोष्टी पुढे आल्या. काय म्हणणे आहे या मजुरांचे, तुम्ही स्वतःच ऐकून घ्या. नमस्कार, मी आयुष तिवारी. कृषी समृद्धीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण मजदूर भाई बंधूंसोबत एक चर्चा करणार आहोत की लॉकडाऊनमुळे त्यांच्या व्यवसायावर काय परिणाम झाले आहे. तर चला त्यांच्यासोबत चर्चा करूया त्यांच्या अवस्थेवर. कुठे राहतो? बराच ऐकतात. काय काम करतो? हे बियावर येतो, हातमजुरी करतो. तर आता मला हे सांग की कोविड-19च्या आधी आणि आता काय परिणाम झाला तुमच्या व्यवसायावर? अभी तक के तो कुछ हुआ नहीं यार भाई. इतना बड़ा लॉकडाउन लगा, ना कोई सरकार हमारे दरवाजे पे आई, ना कोई नेता आया, ना कोई अध्यक्ष आया, ना कोई मंत्री आया. तुम्हारे घर इलेक्शन का समय आएगा ना, अभी वोट मांगने सब आएंगे कि हमारे को वोट दो. अभी किसी के घर में चूल्हा नहीं जल रहा तो किसी के घर में भूखे सो रहे. कौन आ रहा देखने के लिए? किसी के घर में कमाने वाला है, किसी के घर में नहीं है. अब जिसके घर में है वो कमा के खा ले रहा है, जिसके घर में नहीं है वो कहाँ जाएगा. एक पॉइंट की बात है. अभी अपन तुम है तो तुम एडजस्ट कर ले रहे, मैं हूँ एडजस्ट कर ले रहा है. जिसके घर में नहीं है, अभी जिसका पति नहीं है, कोई बेवा है, कोई मरीज है, कोई बीमार है, कोई है, समझ रहे कि नहीं. तो उसके लिए कोई नेता, कोई अध्यक्ष कोई आ रहा है क्या, कोई सरपंच वगैरह आ रहा है कि यहाँ पर नहीं आ रहा है. तो अपने को अपने ही देखना है. तो इसीलिए नेतागिरी में कुछ है नहीं रखा हुआ है. कोरोना ही इतना बड़ा निकला, महामारी बीमारी निकली है, तो कौन किसी ने आके साथ दिया है कि यहाँ पर अनाज बांटने से कुछ नहीं होता है. सिर्फ चावल बांटने, कच्चा अनाज बांटने से कुछ नहीं होता. उसको पकाने के लिए तेल लगता है, लकड़ी लगती है, गैस लगता है, नहीं क्या, सभी चीज़ लगती है. तो उसके लिए सुविधा क्या करें? वो भी बोलो तो बस्ती के लोग ही बांट रहे. कोई सुविधा है उसके लिए? कोई सरकार, कोई मंत्री थोड़ी ना आ रहा हूँ. नहीं, यहाँ काम धंधे अभी चलो वो छोड़ दो. अभी इतना बड़ा ये ठिया खुला है लॉकडाउन के बाद में, तो यहाँ पर काम धंधे भी बराबर नहीं है. एक दिन काम लगेगा तो 8 दिन वैसे ही रहना पड़ेगा. घर जाओ आओ, घर जाओ आओ, इसके सिवा कुछ नहीं है. बाकी जो है कर्जा बाजारी करो, फिर दूसरों की दो बातें सुनो. जिसका पैसा है वो आके गाला बकेगा, मारेगा तो मार भी खाना पड़ेगा. क्योंकि अपन कर्जे में अभी अपने पास कुछ भी नहीं है, तो अपने को तो सुनना पड़ेगा किसी. काय नाव आहे तुमचं? नकुल धनराज खोबरागडे. तर दादा, आता मला हे सांगा की कोविड-19च्या आधी आणि आता काय व्यवसाय, तुमच्या व्यवसायामध्ये काय परिणाम झाला आहे? कोविड-19च्या आधी पहिले बघा काम लागत होती, धंदा पाणी सब चालू होतं. पण आता असं आहे का कामधंदा आहे नाही भेटत. आणि महामारी एवढी चालू आहे आता, तर कोणी कामधंदे चालू ठेवले नाही. त्याच्यानं मार्केट खूप डाऊन झाला आहे. आम्हाला बहुत सापड झाले आता, बहुत परेशानीमध्ये आहे. तर आता मला हे सांगा की जे तुमचं कुटुंब आहे ते कसं चालत आहे? एक दिवस काम करा, 4 दिवस करा, त्याच्यावर भागून राहिलं. तर आता लॉकडाऊन लागलं तर तुम्ही कसं काय, म्हणजे कसं काय केलं सगळं काय जे लॉकडाऊन? दरवाजी जास्त भांडे घासायला, तर त्याच्यामध्ये 4 म्हणजे तुमचा पूर्णपणे व्यवसाय बंद झाला होता? पूर्ण बंद होतं. तर आता सुरू झाला तर काय झालं, म्हणजे जे व्यवसाय पूर्णपणे चालत आहे की नाही? नाही, पूर्णपणे नाही चालत आहे. आणि व्यवसाय कसा आहे, 2 दिवस काम लागते, 5 दिवस घरी बघावं लागते. आणि इतकं मित्र बिली आला खूप, बिली काही कम नाही झाला आमच्यावरचं, तर खूप कंडिशन खराब आहे आमचं. काय नाव आहे तुमचं? रवींद्र विटाळकर. तर तुम्ही काय करता इकडे? आम्ही चौकात येतो कामासाठी. तर आता कोविड म्हणजे लॉकडाऊनमुळे हा. तुमच्या या व्यवसायावर काही परिणाम झाला हा आहे? झाला ना. आपलं कोणी अंदर घुसू देत नाही, आपलं कोरोना आहे म्हणून नाही का आपले जवळ येऊ देत नाही, आपलं कामं बरोबर चालून नाही राहिले. त्याच्यासाठी ते आम्हाला येणं पडते. आता काय काम लागलं जातो, नाही तर आम्ही आपल्या घरी जातो. मग तर आता कोविड-19मुळे तुमच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे म्हणते, आणि तुमच्या कुटुंबाचं काय? तर आपलं ते बी घरचे लोक आता आपले परेशानी म्हणजे घरचे लोक आता आहे ना.
तर तुम्ही दररोज इकडे येता तर तुम्हाला काय व्यवसाय आणि काम भेटत आहे काही? नाही भेटत आहे. तर खूप म्हणजे तुम्हाला नेमका प्रॉब्लेम होता या सगळ्या कोरोनामुळे. तर आणि आधी काय होतं आणि आता काय? पहिले बरोबर काम चालत होतं, आता हे कोरोना आहे तेव्हापासून काम चालत नाही. तुमचं काहीच काम चालत नाही, नाही. पूर्णपणे बंद झालं. हा. नागपूर शहरातच नव्हे तर ही स्थिती संपूर्ण देशाची आहे. अनेक प्रश्न आहेत, समस्या आहेत. या बाबींवर लक्ष देणेही तेवढेच आवश्यक आहे. छोट्याशा मिळकतीत घरभाडे, वीज भरणा, दैनंदिन गरजा कशा भागवायच्या, खायचे काय आणि ठेवायचे काय, असे अनेक प्रश्न आज या निमित्ताने पुढे येत आहे. विशेष रिपोर्ट आयुष तिवारी, कृषी समृद्धी. कॅमेरामॅन विनीत फुलेसह मी आयुष तिवारी, कृषी समृद्धी टीव्ही, नागपूर. शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आवाहन केंद्रीय शासन वारंवार देत असलं तरी त्याचे पालन होईलच अशी शाश्वतीच नाही. असाच प्रकार सध्या उपराजधानी नागपुरातील असून रामबाग, बुधवार बाजार, वर्धमान नगर आदी परिसरामध्ये आम्ही आढावा घेतला असता घाणीचे प्रकार समोर आलेले आहेत. बघूयात काय आहे नेमका प्रकार. कोविड-19 पासून बचावात्मक उपाययोजनांची बतावणी केंद्र शासनासह राज्य शासन वारंवार करीत असते. स्थानिक स्वराज्य संस्थांना याबाबत वारंवार आदेश दिले जात आहेत, तर सामान्य नागरिकांनाही सुरक्षेबाबत उपाय सुचविले जात आहेत. मात्र महापालिका, नगर परिषद, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत आदी स्थानिक स्वराज्य संस्था या निकषांना खरे उतरताना दिसत नाही. तसेच नागरिकही आपली जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे शहरांसह ग्रामीण परिसरही अस्वच्छतेने मलिन होत आहे. नागपूर शहरातील अनेक परिसर घाणीच्या साम्राज्यात लोटले असून याकडे पालिका प्रशासनाचे अक्षरशः दुर्लक्ष केले जात आहे. पालिका प्रशासन असो वा शासनातील लोकप्रतिनिधी सारेच मुग गिळून शांत आहेत आणि दुसरीकडे नागरिकही शासकीय नियमांची पायमल्ली करीत हेकेखोरीने वागत आहे. शहरातील रामबाग, बुधवार बाजार, वर्धमान नगर आदी परिसर तर अक्षरशः घाणीच्या साम्राज्यात लोटले असून याकडे कोणाचेही लक्ष नाही. अशात कोरोनापासून बचाव कसा होईल असाही प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहे. तुर्तास नागरिकांनी जबाबदारी घेऊन घाण होणार नाही याबाबत स्वतः सतर्क राहणे आवश्यक आहे. कॅमेरामॅन विनीत फुलेसह मी आयुष तिवारी, कृषी समृद्धी टीव्ही, नागपूर. नागपूर पोलिसांसाठी आता स्वतंत्र कोविड हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. मागील 3 आठवड्यात नागपुरात 10 पोलिसांचा अपुऱ्या सोयी सुविधांमुळे मृत्यू झालाय. ही बाब लक्षात घेता पोलिसांची काळजी घेणारे, त्यांच्या हक्काचे कोविड हॉस्पिटल असावे या संकल्पनेतून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वात नागपूर पोलीस कोविड हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता पोलिसांना कोरोनाशी लढा देताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे, त्यांच्या हक्काचे कोविड हॉस्पिटल असावे या संकल्पनेतून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस मुख्यालय नागपूर शहर येथे नागपूर पोलीस कोविड हॉस्पिटल उभारण्यात आलेले आहे. सदर हॉस्पिटलचे उद्घाटन 21/9/2020 रोजी दुपारी 12 वाजता गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. कार्यक्रमाकरिता पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र चिरंजीव प्रसाद यासह पोलीस आयुक्त निलेश भरणे, नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला, वैद्यकीय अधिष्ठाता, डॉक्टर्स आणि इतर मान्यवर उपस्थित होते, अशी माहिती पोलीस जनसंपर्क अधिकारी मनोज सुतार यांनी दिली. नागपूर शहरात जे कोरोना संक्रमणचे प्रमाण वाढलेले आहे आणि त्याचबरोबर अंदाजन आमचे 10% वर लोक, अंदाजन 1000 पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबियांचे लोक संक्रमित झालेले आहे आणि काही 15 लोकांची मृत्यू पण झाली होती आणि बेड्सची कमतरता नागपूर शहरात भासत होती. म्हणून डेडिकेटेड हॉस्पिटल्स शक्य आहे का आणि ते तयार व्हायला पाहिजे अशी इच्छा माननीय गृहमंत्री साहेबांनी व्यक्त केली होती मागच्या आठवड्यात ज्यावेळी ते नागपूर शहरात आले होते. आणि त्यासाठी आम्ही इमिजिएटली नियोजन करून त्यामध्ये जे खर्च आहे ते माननीय पालकमंत्री महोदयांनी ते पुरवण्यात येईल अशी त्यांनी आश्वासन दिले. म्हणून आम्ही इमिजिएटली त्यामध्ये ऑक्सिजनची पाईपलाईन, ऑक्सिजन सिलेंडर्स, पाईपॅप मशीन, ICU मॉनिटर्स आणि इतर जे काही एअर कंडिशनर्स अशी जे काही सोयीसुविधा गरजेची होती ती आम्ही तयार केली. इथे शहराचे मेयो हॉस्पिटलचे डीन किंवा 7 स्टार हॉस्पिटलचे डिरेक्टर्स,
ऑरेंज सिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर जे या कोविड चे हॉस्पिटल्स बरेच दिवसापासून रन करत आहेत त्यांची आम्ही सजेशन्स घेतली आणि जी जी काही गरज होती ती या हॉस्पिटलमध्ये तयार करण्यात आलेली आहे. ही प्रामुख्यतः एक ट्रान्झिट फॅसिलिटी म्हणून वापर करण्यात येईल. ज्यावेळी कर्मचाऱ्यांना बेड्सची गरज होईल आणि बेड्स बाहेर उपलब्ध नसतील तर लगेच त्यांना इथे ॲडमिट करून त्यांना स्टेबलाइज करण्याची हे मेडिकल ट्रीटमेंट देण्यात येईल. कॅमेरा पर्सन लोकेशसह अर्चना मनोज, कृषी समृद्धी न्यूज, नागपूर. कोरोनाची आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी बीएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये रुजू होण्याचे आदेश नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मात्र कोरोना योद्धांची एकूण परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांनी आपल्या सुरक्षेबाबत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मागण्या पूर्ण झाल्यास सेवा देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. कोविड-19ची आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता नागपूर जिल्हाधिकाऱ्यांद्वारे बीएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना कोविड सेवेकरिता रुजू होण्याचे आदेश देण्यात आले. आदेशावरून विद्यार्थी सेवेकरिता रुजू होण्यासाठी तयार आहेत, परंतु सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मागण्यांना घेऊन वारंवार निवेदन देऊन सुद्धा मागण्या पूर्ण करण्यात आलेल्या नाही. विद्यार्थी सेवेकरिता रुजू होऊन 8 दिवस पूर्ण झालेले आहे, तरीही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे, अशी खंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने व्यक्त केली. विद्यार्थ्यांना विमा कवच लागू करणे, सेवा वेतन देणे, वसतिगृहापासून सेवेच्या ठिकाणापर्यंत प्रवास व्यवस्था देणे, मोफत भोजन व्यवस्था करणे या मागण्यांना घेऊन 21/9/2020 ला दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने विद्यार्थी निवेदन देतील, अशी माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विभागीय महासंघटक ईशान आकांत यांनी दिलेली आहे. नमस्कार, मी आहे स्नेहा बोगे. आपण बघत आहात कृषी समृद्धी. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदांनी आपल्या हक्कासाठी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. आपण बघू शकता. नमस्कार, ईश्वर रेवण शेटे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नागपूर महानगर सहमंडळ. आम्ही या विद्यार्थी बीएससी नर्सिंगचे सगळे स्टुडंट्स आहेत. आज आम्ही इथे निदर्शन करायला बसलेलो आहे. याआधी आम्ही 3दा आपलं जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेले आहे. एकदा डीन सरांना सुद्धा निवेदन दिलं, त्यांची भेट घेतली, पण आमच्या निवेदनात 1 महिना लोटून सुद्धा अजूनही काहीही रिस्पॉन्स आलेला नाही आहे. त्यामुळे विद्यार्थी आज रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आंदोलन करतात. नमस्कार, मी धनश्री कावरे, 4th इयर 4th वर्षीय बेसिक बीएससी नर्सिंगचे विद्यार्थी. ज्याप्रमाणे कलेक्टर साहेबांनी, माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला ऑर्डर दिलं होतं, प्रत्येकांना एक इंडिव्हिज्युअल ऑर्डर पाठवलेला होता. 25 ऑगस्टला कलेक्टर साहेबांनी 2nd इयरच्या विद्यार्थ्यांना कोरोना पॅन्डेमिकमुळे स्टाफ सिस्टरची संख्या कमी होत असल्यामुळे त्यांना त्वरित इमर्जन्सी कोरोना ड्युटीवरती येण्याचे ऑर्डर पाठवले. त्यानंतर 3 सप्टेंबरला 3rd इयरच्या विद्यार्थ्यांना पण सारखाच ऑर्डर पाठवला. त्या ऑर्डरवरती रिस्पॉन्स करण्यासाठी आमच्यामधलेच काही लोक 31 ऑगस्टला माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या ऑफिसमध्ये गेले. त्यांनी आमच्या लेटरवरती काहीच ॲक्शन घेतलं नाही, त्यांनी फक्त रिसिव्ड म्हणून लिहून दिलं. त्यानंतर आम्ही आमच्या कॉलेज प्रिन्सिपल सरांना अप्रोच केलं, डीन सरांना अप्रोच केलं, मेट्रन मॅमला अप्रोच केला. आमच्या म्हणण्याचा अर्थ इतकाच होता की आम्ही कोरोना ड्युटी करायला पण तयार आहोत. आम्हाला हॉस्टेल द्या, आम्हाला राहण्याची व्यवस्था द्या. आमची काही लोकांची IGMCमध्ये ड्युटी लावली आहे, काही लोकांची GMCमध्ये ड्युटी लावली आहे. तर आम्हाला असंच म्हणायचं होतं, जर IGMCमध्ये ड्युटी करणारे लोक आहेत तर तुम्ही त्यांना जाण्याची व्यवस्था करून द्या. कॅमेरामॅन प्रवीणसह रिपोर्टर स्नेहा बोगे, नागपूर. सामान्य लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार होईल आणि कोरोनाचा प्रकोप आटोक्यात येईल असा अंदाज महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे उपाध्यक्ष विंकी रुगवाणी यांनी व्यक्त केलाय. भविष्यात लोकांमध्ये कोरोना या रोगाशी लढण्यासाठी हर्ड इम्युनिटी तयार होऊ शकते असा अंदाज महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे उपाध्यक्ष विंकी रुगवाणी यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी मुंबईमधील धारावीचे उदाहरण दिले. सोबतच कोरोनाचे लक्षण दिसताच पहिल्या 3 दिवसात तातडीने उपचार करण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी यावेळी दिल्या. देखिए, आज की तारीख में तो नंबर बढ़ता ही जा रहा है और आप अगर देखेंगे कि जो मेट्रो सिटीज़ हैं, मुंबई, दिल्ली, वहाँ पर खास करके दिल्ली में हमने देखा, या कुछ ऐसे बड़े सिटीज़ में जहाँ पर जो बढ़ने का ग्राफ है वो कहीं रुक गया है, या दिल्ली में जैसे अभी ग्राफ नीचे जा रहा है. अब दूसरे ग्रेड के जो सिटीज़ हैं, जैसे कि हमारा नागपुर है या इस टाइप के जो सिटीज़ हैं, वहाँ ये इन शहरों में अभी नंबर काफ़ी बढ़ रहा है. तो अब हम ऐसा है कि मुझे ऐसा लगता है कि हम अब लगभग पीक पर पहुंच गए हैं और हम ऐसे उम्मीद करते हैं जैसे कि बड़े मेट्रो सिटीज़ में एक बार बढ़ने के बाद कम होना शुरू हुआ, तो अब धीरे धीरे कम होना शुरू हो सकता है.
यह एक हम उम्मीद कर सकते हैं। देखिए ऐसा है कि जो लोकलाइज्ड, जिसको हम एक जनरल वे में हर्ड इम्यूनिटी बोलते हैं, ऐसा हर्ड इम्यूनिटी इस बीमारी में संभव है नहीं है ये तो एक विशेषज्ञों को आकलन करना पड़ेगा, लेकिन एक लोकलाइज्ड इम्यूनिटी जो है, जैसे हमने देखा मुंबई में धारावी में एकदम से बहुत सारे केसेस आ गए और उसके बाद में एकदम से कम होना शुरू हो गए, तो एक ऐसा हम कह सकते हैं इस प्रकार से एक क्षेत्रीय इम्यूनिटी जो है, जैसे जो एस टाइप की एक सिस्टम जो है वो देखने को मिलता है। और इसीलिए हम अगर आप नागपुर शहर में देखेंगे तो मोमिनपुरा और सतरंजीपुरा जो एरियाज थी उनमें पहले बहुत ज्यादा कोविड पॉजिटिव पेशेंट्स थे, बाद में अभी वहाँ काफी कम निकले हैं। और वैसे ही अब कुछ और क्षेत्र हैं, उदाहरण के तौर पर जैसे जरीपटका है, तो जरीपटका क्षेत्र में पहले काफी कुछ दिनों पहले तक के बहुत सारे कोविड पॉजिटिव पेशेंट्स निकल रहे थे, अब पिछले सप्ताह से उनकी संख्या धीरे धीरे कम हो रही है। तो ऐसा माना जा सकता है कि एक लोकलाइज्ड इम्यूनिटी एक पर्टिकुलर एरिया में जब बहुत ज्यादा केसेस हो जाते हैं उसके बाद में फिर धीरे धीरे वहां कम होना शुरू हो जाते हैं, तो ऐसा संभव हो सकता है। अब ये तो बहुत महत्वपूर्ण है कि कोविड-19 में जितने भी कॉम्प्लिकेशंस हो रहे हैं, जिन व्यक्तियों को तकलीफ गंभीर हो रही है, वो उसका कारण यही है कि शुरुआत में वो ध्यान नहीं देते हैं। पहला सिम्टम, पहला लक्षण जब आता है उसी समय पर हमें अगर बुखार है, थोड़ा भी बुखार है, खांसी है, तो ऐसे समय में हमने कोविड-19 का जो टेस्ट है आरटीपीसीआर हो या एंटीजन रैपिड एंटीजन टेस्ट हो, हमें करा लेना चाहिए और इमीडिएटली हमें अपने चिकित्सक से, डॉक्टर से सलाह लेनी चाहिए और कुछ जो मेडिसिन एडवाइस करते हैं वो बिल्कुल शुरू कर देनी चाहिए, क्योंकि ये विशेष रूप से देखा गया है जो लोग शुरुआत में 4-5 दिन 6 दिन हो जाते हैं और अपने बुखार को वो गंभीरता से नहीं लेते हैं, तो उनके बाद उनको जो तकलीफ होती है और निमोनिया होता है और बाकी कॉम्प्लिकेशंस होते हैं वो हो रहे हैं। कोरोना रुग्णांनी वेळोवेळी रक्तातील प्राणवायूची तपासणी करायला पाहिजे असेही ते म्हणाले। त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याचा अंदाज आपल्याला येतो आणि उपचार करण्यास सोपे देखील जाते असेही ते म्हणाले। बहुत पल्स ऑक्सीमीटर इस कोविड-19 पेंडेमिक में बहुत एक महत्वपूर्ण चीज है। ये देखिए ये पल्स ऑक्सीमीटर होता है और इसे हम ऐसे लगाते हैं और लगाने के बाद में हम यहाँ पर ऑक्सीजन सैचुरेशन हम देखते हैं। अब ये जो पल्स ऑक्सीमीटर होता है ये नॉर्मली ऑक्सीजन सैचुरेशन जो है वो 96, 97 या 98 इस प्रकार होता है, पर अगर ये कम हो जाता है, 93 से कम हो जाता है, तो ऐसी स्थिति में इसे गंभीरता से लेना चाहिए और खास करके जो कोविड पॉजिटिव पेशेंट्स हैं उन लोगों को, और विशेषकर क्योंकि अभी बहुत सारे पेशेंट्स जो हैं वो होम आइसोलेशन में रह रहे हैं, तो ऐसे पेशेंट्स को विशेषकर बहुत ध्यान देना चाहिए। पल्स ऑक्सीमीटर दिन में 3 या 4 बार वो देखना चाहिए उन्होंने, और अगर उनका पल्स ऑक्सीमीटर सैचुरेशन जो है वो 93 से नीचे आता है तो अपने चिकित्सक से उन्होंने कंसल्ट करना चाहिए और आवश्यकता पड़े तो अस्पताल में भी भर्ती होना चाहिए। जिन पेशेंट में ये है नहीं कि लक्षण है नहीं, मगर फिर उनमें भी इसका कोई उपयोग हो सकता है क्या? बिल्कुल हो सकता है। यानी ऐसे पेशेंट्स अगर कोविड पॉजिटिव है और लक्षण नहीं है तो उनको ये पल्स ऑक्सीमीटर से मॉनिटरिंग बिल्कुल करना चाहिए, और जैसे कि मैंने पहले आपको बताया कि अगर उनका सैचुरेशन ऑक्सीजन कम होता है तो उन्हें अपने चिकित्सक से जरूर कंसल्ट करना चाहिए। कोरोनामुळे अनेकांना आरोग्याविषयी त्रास जाणवत आहे। अशा वेळी जर उपचार तातडीने केले तर आरोग्याचा धोका टाळता येईल आणि जीवितहानी सुद्धा टळली जाईल। कॅमेरा पर्सन विनीतसह प्रकाश शुंकलवार, कृषी समृद्धी। एक महत्त्वाची बातमी पुढे येते। रेणुका बिडकर नामक महिलेची तिच्याच पतीने फसवणूक केली असून तिने न्यायिक यंत्रणेकडे न्यायाची याचना केली आहे। याबाबत रेणुका यांनी व्यक्त केलेली आहे आपली व्यथा, ती पुढील प्रमाणे। नागपुरातील रेणुका बिडकर नामक महिला न्यायासाठी प्रयत्नरत आहे, मात्र सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असे ब्रीद घेऊन कार्य करणाऱ्या यंत्रणेतील पोलीस प्रशासनही त्या महिलेच्या तक्रारीवर काहीही करण्यास तयार नाही। रेणुका यांनी सादर केलेले सारे पुरावे खोटे ठरून या महिलेला तोंडघशी पाडण्याचे प्रयत्न असल्याचे स्वतः रेणुका यांनी सांगितले। मी व्हीलचेअर युजर आहे, मला बिलकुल चालता नाही येत आणि मला ल्युकोमिया झालेला आहे। माझं 2002 साली
ओळखी झाली राजेश कुमार सिंगशी. मी शगुन एक्झिबिशनमध्ये वगैरे काम करायची पहिले. तिथे स्टॉल लागायचा याचा स्टारकी पॉईंटचा. तर तिथे माझी ओळखी झाली आहे राजेश कुमार सिंगशी. आणि ओळखी झाल्यानंतर हळूहळू त्या व्यक्तीने माझ्याशी दोस्ती बनवली. दोस्ती केल्यानंतर माझ्या डिसेबिलिटीचा फायदा उचलत गेला. हळूहळू तो माझ्या घरी येऊन मला हेल्प करत लागला. तेव्हा मला नव्हतं कळलं की तो फायदा उचलून राहिला. मला वाटलं की खूप चांगला माझा फ्रेंड आहे, मला मदत करून राहिलेला आहे, मला खूप सपोर्टिंग आहे. पण हळूहळू माझ्या घरामध्ये एंट्री झाली त्याची, माझ्या आयुष्यात एंट्री झाली त्याची. मग त्यांनी 2005 साली मला विरजा अपंग उत्थान संस्था ही उघडायला लावली. माझं पण स्वप्न होतं अपंगांसाठी काम करायचं. मी अपंग असल्यामुळे मी खूप स्ट्रगल फेस केलेला आहे लाईफमध्ये इथपर्यंत यायसाठी. तर माझी एक इच्छा होती की डिसेबल लोकांसाठी मला पण काही काम करायचं होतं. म्हणून मी ही संस्था उघडली. संस्थामध्ये तो मला खूप मदत करत होता. संस्थामध्ये काम करायसाठी, कुठे जाणं येणं करायसाठी सगळं. म्हणजे एका दृष्टीने पाहिलं तर माझ्या हातपायच बंदा होता तो. असं मला कधी कमी नाही जाणवली कोणत्या गोष्टीची. पण हळूहळू कसं झालं, त्याची अशी ऑथॉरिटी वाढत गेली. म्हणजे काय म्हणता येईल आता की सविस्तर वृत्तानुसार रेणुका यांचे 2012ला राजेश कुमार सिंग नामक इसमाशी लग्न झाले. रेणुका या 80% दिव्यांग आहेत. त्यांना ल्युकोमिया नामक आजाराने ग्रासलेला आहे. त्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी स्वतःहून करता येत नाही. आणि याचाच फायदा घेत रेणुका यांच्या पतीने त्यांची फसवणूक करून पळ काढलाय. शिवाय राजेशने 2014 साली दुसरे लग्नही करून रेणुका यांना वाऱ्यावर सोडून दिले. लाईफमध्ये असा कब्जा बनवणं, ते माझ्या ही गोष्ट कोणचीच लक्षात नाही. पण अशी एक प्रायोरिटीची जागा त्याने बनवलेली फोर्सफुली म्हणता येईल आहे मला. कारण की माझं लग्न झालेलं होतं 98 साली ऑलरेडी. तर त्या व्यक्तीशी मला यांनी डिवोर्स घ्यायला लावला. आणि मग यांनी तिथे माझ्या घरी आला. माझ्या हस्बंडला पहिले स्पायनल कॉर्डचा TB वगैरे झाला होता. या सगळ्या सिच्युएशनचा फायदा उचलून मला त्याने सोडायला लावलं. आणि मग हा माझ्या लाईफमध्ये एंट्री केली. 2012 साली यांनी माझ्याशी लग्न केलं. तोपर्यंत 2002 पासून तर 2012पर्यंत तो माझ्या संस्थेमध्ये काम करायचा, खूप मदत वगैरे करत राहायचा आहे ते. मग 2012 साली त्यांनी मला 2011 साली मला डिवोर्स घ्यायला लावला त्यांनी. इनफॅक्ट त्यांनी फोर्सफुली डिवोर्स घ्यायला लावला मला. आणि 2012 साली यांनी माझ्याशी लग्न केलं. रेणुका यांचे स्वतःचे घर असून या घरावर राजेशने कर्जाची उचल करून परागंदा केले. त्यामुळे रेणुका आज अनेक अडचणींना तोंड देत आहेत. त्यांनी याबाबत बजाजनगर पोलिसात तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी त्यांनाच तोंडघशी पाडण्याचा प्रयत्न केला. आज राजेश रेणुकाशी असलेल्या नात्यांना नाकारत तर कधी ओळख न दाखवता रेणुकाशी खेळ खेळतो आहे. मात्र याबाबत पोलिसांना वारंवार पुरावे सादर केले गेले, पण त्यांना अद्याप न्याय मिळालाच नाही. हे झालं. मग FIR नाही झाल्यामुळे मी गृहमंत्रीकडे गेली मग की मला मदत करा म्हणून. हे माझ्यावर चूक होऊन राहिलं, कारण माझ्या मागे कोणी पाठीशी उभं नाही आहे. तर गृहमंत्र्यांनी लेटर दिलं होतं की यांची केस पुन्हा रिओपन करा म्हणून. कारण की तिथे ती क्लोज करून टाकली होती त्यांनी की तुमच्याजवळ पुरेसे पुरावे नाही आहे म्हणून. तर मग मुख्यमंत्र्यांनी लेटर दिलं की यांची केस रिओपन करा म्हणून. तर त्या हिशोबाने मी त्यांना म्हणलं होतं की आता इथे नका देऊ माझी केस, तुम्ही क्राईम ब्रांचला तुम्ही माझी केस ट्रान्सफर करा. तर मग भरणे सरांकडे माझी केस दिली होती मुख्यमंत्री सरांनी. तर गृहमंत्री सरांनी ते लेटर दिलं होतं. आणि मग भरणे सरांनी इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर त्यांना सगळं माझं बरोबर सापडलं की जे माझं सर्टिफिकेट आहे हे वगैरे. तर त्या बेसिसवर त्यांनी मग हे केलं होतं की तुम्ही FIR करा बजाजनगरला. तर FIR माझा झाला. पण FIR नंतर मला काय झालं हे समजलंच नाही. पुढची कार्यवाही बंद झाली. त्याच्यानंतर मी पुन्हा गेली होती गृहमंत्री सरांकडे की सर माझी कार्यवाही पूर्ण नाही होऊन राहिली, माझी तब्येत खराब आहे, मला टेन्शन्स येतं, मला फटाफट जे काही आहे ते होऊन गेलं पाहिजे, मला न्याय मिळाला पाहिजे. इतकं माझं सगळं नुकसान झालेलं आहे, आयुष्य गेलेलं आहे. नुकसान म्हणजे आयुष्य गेलं माझं, वेळ गेला आयुष्याचा. शेवटी त्यांनी एका संस्थेकडे तक्रार दाखल केली आणि पुन्हा नव्याने प्रकरणाची चौकशी झाली. आणि चौकशी अंती पुन्हा तीच हेळसांड रेणुका यांच्या वाट्याला आली. NGOकडे गेली ना तेव्हाच तर मला समजलं ना. मी त्या दिवशीच सांगितलं की मगाशीच सांगितलं मी NGOकडे गेली आणि म्हणून मला तेवढं तरी समजलं
की माझा आता FIR होणार नाही आहे, नाही तर मला तर तसंच फिरत होती मी. आणि हा जो फोटो आहे हा जेव्हा दाखवला तो म्हणे हमारे यहाँ बहन को टीका लगाते हुए ऐसा हमारे यहाँ एक कोई फंक्शन रहता है ज्या बहन को टीका लगाते, हे तुम्ही मला सांगा हे बहिणीला टीका लावतात का असं? आई किंवा बहीण म्हणजे हे आई आणि बहिणीचे. आज रेणुका यांना न्यायाची वाट आहे. पती राजेश याला कठोर शिक्षा व्हावी असे त्यांचे मत आहे, परंतु यंत्रणा कुठेतरी कुचकामी ठरते आहे. यावर पोलीस प्रशासनाने बारकाईने चौकशी करून यावर योग्य तो तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा अशीच त्यांची मागणी आहे. विशेष रिपोर्ट अक्षता तरारे, कृषी समृद्धी न्यूज. कोरोनाच्या लॉकडाऊन नंतर प्रवासी वाहतुकीला ब्रेक लागला, त्यामुळे रेल्वे, ST बस, विमान प्रवासांची उडाणे बंद पडली होती. यात स्थलांतरित मजुरांना मोठा फटका बसला होता. आता मात्र वाहतूक सुरळीत होत असताना सुरक्षेची आयामेही जोडली जात आहे. स्थलांतरित मजुरांसह सामान्य नागरिकांना प्रवासासाठी काय भोग भोगावे लागत होते ते लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात आपण अनुभवले आहे. अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे सारे जगच थांबले होते. यात प्रवासी वाहतूकही ठप्प पडली होती, त्यामुळे प्रत्येक जण होता तिथेच थांबला. हाँ, जैसे ये अभी जो कोविड का महामारी चल रहा है तो उसके लिए रेलवे ने बहुत सारे उपाय किया है कि किस तरह से हम जो पैसेंजर्स जो ट्रैवल कर रहे हैं बाय रेल उसकी वजह से संक्रमण ना फैले. उसके लिए हमने एक कदम उठाया है जो भारतीय रेल में पहली बार हमारे यहीं पे लगा था. इसको हम बोलते हैं आत्मा करके एक मशीन है, उसे बोलते हैं ऑटोमेटिक टिकट चेकिंग एंड मैनेजिंग एक्सेस. उसमें क्या होता है कि जो स्टाफ है, पहले क्या होता था कि शुरुआत में वो एक एक आमने सामने मिलते थे, फिर उनका टिकट हाथ में लेके चेक करते थे, तो काफ़ी एक्सपोजर होता था, तो रिस्क फैक्टर बहुत था. तो हमने फिर ये आत्मा जो लगाया उसमें क्या होता है कि कैबिन के अंदर स्टाफ बैठा रहता है, तो वो टोटल यानी पैसेंजर से कट ऑफ है और कोई एक्सपोजर का कोई चांस नहीं है. उसमें क्या होता है कि आत्मा मशीन के सामने जब भी कोई पैसेंजर आता है सबसे पहले उसका मास्क देखा जाता है. अगर उसने मास्क नहीं लगाया तो वो उसको वहीं पे रोक देता है, उसके बाद आगे बढ़ेगा नहीं. तो पहले तो वो मास्क पहनेगा, जैसा ही मास्क पहनेगा फिर उसका बॉडी का टेम्परेचर सिस्टम लेता है. तो बॉडी का टेम्परेचर जो थर्मल स्कैनिंग हम बोलते हैं, अगर बॉडी का टेम्परेचर सही है उसके बाद हम उसका टिकट जांच करते हैं. टिकट जांच करने के लिए वहाँ पे एक सामने जो है एक छोटा सा कैमरा लगा है, वहाँ पे अपना वो टिकट दिखा सकता है. या हमने एक स्पीकर साइड में बगल में ही एक स्पीकर दिया है, वहाँ पे अपना PNR नंबर भी बोल सकते हैं, तो हम लोग उसका टिकट भी देखते हैं. तो अगर यात्री का ये सब सही है फिर रिमोट कंट्रोल द्वारा एक हमारे जो बैरिकेडिंग है वो ओपन करता है, तो फिर यात्री अंदर जाता है. जैसे ही एंटर होता है वहीं पे साइड में हमारा एक सैनिटाइजर मशीन लगा है, तो वहाँ पे अपना हैंड सैनिटाइज करके फिर वो अंदर जाता है. ST बस, रेल्वे, विमान उडाणे आदी प्रवासी वाहतूक ठप्प पडल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. मात्र हळूहळू स्थिती पूर्वपदावर येताना दिसत असून आज प्रवासाची सर्व साधने सुरू झालेली आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सारा बदलही झालाय. जो भी अगर पेशेंट है वैसा तो उसको जो भी सिम्टम्स है तो उस हिसाब से उसको तो ट्रीटमेंट लेना है. लेकिन इस सिस्टम का ये फ़ायदा है कि अगर समझ लीजिए किसी को सिम्टम है, समझ लीजिए उसके बॉडी में बुखार है, खांसी है ना, तो वो जो मशीन है अगर उसका बॉडी टेम्परेचर ज़्यादा है तो बता देगा. तो इमीडिएटली हम लोग वो मेडिकल वहाँ डॉक्टर का टीम रहता है, उनको संपर्क करते हैं कि भाई इनको फीवर है या जो भी है उसको चेक करते हैं, फिर उनको कंसर्न जो भी है उनको हॉस्पिटल को भेज दिया जाता है. तो इससे क्या होगा कि ये जो संक्रमण वाला जो है, समझ लीजिए वो पेशेंट आ जाता था, वो ट्रेन से जाता था, तो वो काफ़ी और लोगों को उससे इन्फेक्ट कर सकता था. वो वहीं पे उनको स्टॉप होगा और उसको एक हम लोग एडवाइस भी करते हैं इमिडिएटली, जो भी मेडिकल एड के लिए उनको सजेस्ट करते हैं कि आप तुरंत हॉस्पिटल चले जाइए करके. आज रेल्वेने जवळजवळ सर्वच एक्सप्रेसला चालना दिली असून प्रवाशांना सोयी सुविधा पुरवून सुरक्षेचे आयामही याला जोडलेले आहे. हाँ, ये बहुत देखिए ये जो सिचुएशन अभी आप देख रहे हैं रोज़ाना लगभग 1500 से 2000 के बीच हो रहा है. सिचुएशन तो ख़राब हो रहा है. इस बीच में हमको जो हम कर सकते हैं सबने इंडिविजुअली करना चाहिए, जैसे मास्क पहनना, सोशल डिस्टेंसिंग. जैसे आप स्टेशन में एंटर करते हैं तो हमारा अनाउंसमेंट्स भी चलता रहता है कि आप यात्रा के दौरान भी सोशल डिस्टेंसिंग, मास्क, ये सब आपको पालन इसका करना चाहिए. तो इसी हिसाब से हम लोगों ने काफ़ी चैनल्स के थ्रू, पेपर के थ्रू सबको बताते हैं कि आप जो जिसको भी यात्रा करना है वो स्टेशन लगभग 1 से 1.5 घंटा पहले आ जाए, ताकि हम ये पूरा स्क्रीनिंग भी करके ही भेजें, ताकि उनको भी समय पे कोई ऐसा हड़बड़ी ना हो. अभी लगभग हमारे यहाँ से 30 के ऊपर है गाड़ियाँ, अराउंड 32-34 ट्रेन्स हैं जो नागपुर गुजरते हुए जा रही है, पास होके जा रही है अभी. तो काफ़ी ट्रेन्स हैं अभी, तो काफ़ी ऑलमोस्ट सभी डायरेक्शन में, जैसे बॉम्बे, अहमदाबाद, दिल्ली, कलकत्ता,
और चेन्नई, बेंगलोर, मैसूर, ये इस तरफ के अभी ट्रेन्स लगभग एक हर डायरेक्शन में शुरू हो गया है। नहीं, अभी केवल एक्सप्रेस ट्रेन्स चल रही हैं, पैसेंजर ट्रेन्स अभी शुरू नहीं हुई। और एक्सप्रेस ट्रेन में भी जैसा आप टिकट लेते हैं, तो अगर वेटिंग टिकट है तो कृपया स्टेशन आइए मत, आपका टिकट कैंसिल कर लीजिए, क्योंकि यात्रा केवल कंफर्म या RAC टिकट वाले को ही हम एंट्री देंगे, तो बाकी जो है उनको अपना रिफंड लेके ले सकते हैं। इन्हीं लोग को एंट्री है। इवन जो जनरल में जाना चाहें तो उसको भी रिजर्वेशन लेना पड़ता है, तो उसका भी रिजर्वेशन टिकट एक मिलता है, वो लेके ही वो यात्रा कर सकते हैं। एकूणच आज परिस्थिती निवडक असतानाच सुविधेनुसार प्रवासाला गती आली असल्याचे मत रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी SG राव यांनी व्यक्त केले। कॅमेरा पर्सन प्रणीतसह अक्षता तरारे, कृषी समृद्धी। आजचं बातमीपत्र इथेच संपलंय। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा कृषी समृद्धी, न्यायाचं खंबीर व्यासपीठ।